आणि 24 तासाच्या नंतर माझं ऑपरेशन केलं. 10 दिवस त्या ठिकाणी होतो. 10 दिवसाच्या नंतर माझी प्रकृती सुधारली. एक नवीन डॉक्टर होता, नुकताच मेडिकल MBBS झालेला, आणि तो माझ्या उपचारात होता. आणि एक वेळेला आम्ही दोघं गप्पा मारत होतो. त्याला म्हणलं, तुला काय दिसतं माझा आहोत? ते म्हणजे खरं सांगू का, मोठे डॉक्टर तुम्हाला खरं सांगत नाही. मी म्हटलं, काय नक्की काय आहे? ते म्हणजे, मी तुम्हाला सांगतो, तुमची काही कामं राहिली असतील तर ती करून द्या. म्हणजे काय मला समजलं नाही. नाही म्हणजे, तुम्हाला आयुष्य 6 महिन्याचं आहे. आता हे 2004, आज 2022, मी अजून जाग्यावर आहे. त्यांनी सांगितलं की इतक्या दिवसाचं तुमचं आयुष्य आहे. मी त्याला सांगितलं की आपली पैस मी काय जात नाही, आणि अगदी जर तू म्हणत असेल तर तुला पोचवल्या मी जाईल. त्यामुळे तू काय माझ्याबद्दलचा असा उल्लेख करू नको. आणि त्या पद्धतीनं जे काही उपाययोजना करायची ती केली. मला आनंद आहे की आज जवळपास 2004 पासून 2022पर्यंत मी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात हिंडत असतो. आठवड्याचे 4 ते 5 दिवस फिरतो. अनेक संकटांनी कामं असतील, विकासाची कामं असतील, त्या सगळ्यात सहभागी होतो. त्याच्यात यश मिळालं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण, कॅन्सर हा रोग झाला तर सगळं घरातलं वातावरण बिघडतं. कॅन्सर झाल्याच्या नंतर लोक विचारच करतात, आता आपलं बहुतेक दिवस संपले, अशा प्रकारचा समज घरात होतो. वातावरण बिघडतं. पण माझा एक निकाल यातला पक्का आहे, कुणालाही कॅन्सरची शंका आली तर यू हॅव टू फाईट. तुम्हाला त्याच्याशी लढाई करायची आणि कॅन्सरवर मात करून ती लढाई आपल्याला जिंकायची. हा निर्धार तुम्ही करा. माझी खात्री आहे की त्यातून तुम्ही बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही.